नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला दुसरा दिवस आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2020-21 साठीच्या फास्ट ट्रॅक बॅचचा. आज आपण संख्यांचे प्रकार, संख्या मालिका, अक्षर मालिका या गोष्टी पाहणार आहोत. काल काय पाहिलं आपण? नैसर्गिक संख्या म्हणजे काय, नैसर्गिक अंक पाहिले, नैसर्गिक संख्या पाहिल्या, संख्या पद्धती पाहिली, संख्या लिहिण्याची पद्धती पाहिली, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, संख्या वाचन अशा इत्यादी आपण बेसिक गोष्टी पाहिल्या. तर आज आपण पाहणार आहोत संख्यांचे प्रकार, संख्या मालिका, अक्षर मालिका. तर सुरुवातीला पाहू आपण संख्या आणि संख्याचे प्रकार. ही PDF आहे, मी तुम्हाला शेअर करेल नंतर. यामध्ये सर्व संख्यांचे प्रकार आणि त्याचे वैशिष्ट्ये एकाच पेज मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, संख्यांचे मुख्यत्वे प्रकार पाहू आपण. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. तर बघा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, परिमेय संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, पुन्हा बघा वास्तविक संख्या, संयुक्त संख्या, आणि सहमूळ संख्या. असे जे प्रकार पडलेत ना, त्याचे आपण आता कॅरेक्टरिस्टिक्स पाहू, म्हणजे वैशिष्ट्ये पाहू. तो पहिला प्रकार आहे बघा, नैसर्गिक संख्या. ज्या संख्या मोजण्यासाठी, काउंटिंग करण्यासाठी वापरतात त्याला नैसर्गिक संख्या. जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे, असं n पर्यंत. हे झाले नैसर्गिक संख्या. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. हा बघा, इथे एवढंच पाहू आपण. ह्या नैसर्गिक संख्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असं पाहिलं आपण n पर्यंत, हजार, लाख वगैरे वगैरे.
तर त्याच्यामध्ये जर आपण एक शून्य ऍड केला तर तो संख्यांचा गट होतो किंवा तो संख्यांचा प्रकार होतो पूर्ण संख्या. म्हणजे काय, शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या याला म्हणायचं पूर्ण संख्या. इंग्रजीमध्ये याला होल नंबर म्हणतात. दुसरा प्रकार बघा, पूर्णांक संख्या. आता बघा, संख्या मालिकेवर म्हणतात, संख्या रेषेवर हे जे लिहिलेलं आहे आता बघा 0 1 2 3 4 5 6 असं n पर्यंत इकडं आणि इकडं 0 पासून अलीकडे -1 -2 -3 -4 -6 -7 -100 हजार किंवा मायनस n पर्यंत ह्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे 0 पासून धनसंख्या सगळ्या पुढे आणि 0च्या अलीकडच्या सर्व ऋण संख्या. आता बघा हा जो शून्य आहे त्याच्या उजवीकडच्या ज्या संख्या आहेत 1 2 3 4 5 6 याला म्हणायचं धन पूर्णांक संख्या. आणि शून्यच्या अलीकडे जे वजा शून्य लागून संख्या जी आहेत -1 -2 -3 -4 याला म्हणायचं ऋण पूर्णांक संख्या. ठीक आहे. मग शून्याचं काय, तर शून्य ही जी संख्या आहे, शून्य ही धन संख्याही नाही आणि ऋण संख्याही नाही. ठीक आहे. नंतरचा प्रकार पाहू आपण बघा, समसंख्या. समसंख्या बघा, इव्हन नंबर्स. समसंख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्यांना 2 ने भाग जातो. ठीक आहे. कोणत्या कोणत्या, 2 4 6 8 10 12 100 26 1000 लाख. म्हणजे या संख्येला 2 ने भाग जातो त्या सर्व संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रकार पाहू आपण बघा, विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्यांना 2 ने भाग जात नाही. ठीक आहे. म्हणजे कोणत्या, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 101 103 1000 15. ठीक आहे. या संख्याला 2 ने भाग जात नाहीत. किंवा दुसरी ही व्याख्या केल्या जाते याची, की ज्या संख्येच्या एकच स्थानी 1 3 5 7 9 या अंकापैकी कुठलाही अंक असेल, एकक स्थानी म्हणतोय मी, त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. मग समसंख्याला काय म्हणता येईल, अगोदर पाहिलेली आपण समसंख्या 0 2 4 6 8 ह्यापैकी कुठलाही एक अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. पुढचा प्रकार बघू, मूळ संख्या. चला हे पहा, मूळ संख्या. काय असतात मूळ संख्या, ह्या संख्या कोणत्याही संख्येने विभाजित होत नाही. म्हणजे कोणत्याही संख्येने मूळ संख्येला भाग जात नाही. उदाहरणार्थ 2 3 5 7 11 13 17 त्याच्यानंतर 19 नंतर 23 नंतर 29. ठीक आहे. या सगळ्या मूळ संख्या आहेत. आता पुढे बघा, एक ही मूळ संख्या नाही, हे लक्षात ठेवा. एक ही मूळ संख्या नाही. एक ही विषम संख्या आहे पण ती मूळ संख्या नाही. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. इतर सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. म्हणजेच काय असं म्हणतात की पहिल्या 100 नैसर्गिक संख्येत 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या हे तुम्ही लिहून काढा एका कागदावर.
तर त्यानंतर आता पाहू पुढची संख्या प्रकार आहे परिमेय संख्या. हे बघा, त्याला इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर्स म्हणतात. या संख्या पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता येतात. ठीक आहे. आणि जे क्यू आहे खालचा तो शून्य नसतो, हे लक्षात ठेवा. क्यू ची किंमत शून्य नसतो. पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या आहेत. आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय, हे बघा इथं पाहिले आपण. ह्या पूर्णांक संख्या, हे बघा ह्या पूर्णांक संख्या 0 1 2 3 4 पुन्हा इकडे वजा पण. ठीक आहे, याला म्हणायचं पूर्णांक संख्या. आता बघा आपल्याला परिमेय संख्या पाहिजे ना. पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या असतात. आणि आता त्याची उदाहरण कोणती बघा, 1/2, 2/3. 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 3 ही परिमेय संख्या आहे. 5.2 ही परिमेय संख्या आहे. वजा 2/5 वजा 11 ह्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. म्हणजेच काय बघा, ती प्रत्येक संख्या ही पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता येते का. आता 0 म्हणाल तुम्ही, 0ला कसं पी बाय क्यूच्या स्वरूपात यायचं, 0/1 असं लिहिता येईल. म्हणजेच काय, 0च. आता तुम्ही वजा 11, आता तुम्ही म्हणा -11 कसं लिहिता येईल. बघा -11 याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतो. म्हणजे पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता आलं 1. दुसरं काय म्हणणार त्यांचं, क्यू ची 0 नाही, क्यू ची किंमत 1 आहे. खाली जो छेद आहे तो 0 नाही, इथे पण 0 नाही. इथे आता 5.2 हे काय प्रकार आहे. या 5.2 ला कसं लिहिता येईल बघा, असं लिहित असतो आपण त्याला. 5 त्रिक 15 अधिक 2 आणि भागिले 3. किती होते, 5 त्रिक 15 अधिक 2 17/3. हे बघा 17/3. आता बघा पी बाय क्यू च्या स्वरूपात आहे का, हो. पी म्हणजे काय, अंश म्हणजे किती, 17. 3 छेद क्यू 3 आणि क्यू बरोबर 0 नाही. झाली, सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. ओके. त्यानंतरचा प्रकार बघा, परिमेय संख्या पाहिल्या. आता अपरिमेय संख्या पाहू. एवढंच बघायचं. आता काय, अपरिमेय संख्या पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता येत नाहीत. ठीक आहे, लिहिता यायचे. मग उदाहरण बघा, रूट मध्ये 2, रूट मध्ये 5, 2 + √2 पाय, हे सगळ्या काय आहेत, अपरिमेय संख्या. आता ज्या संख्या अपरिमेय नाहीत त्या परिमेय संख्या आहेत. ज्या दशांश अपूर्णांक खंडित व आवर्ती प्रकारचे नाहीत, खंडित प्रकारचे आणि आवर्ती प्रकारचे नाहीत. खंडित म्हणजे काय, 1.2 हा खंडित झाला. आणि आवर्ती म्हणजे बघा 1.66666 आता म्हणजे काय ते 70 असतो. हे आवर्ती प्रकारचे. आणि सर्व कर्णी संख्या, कर्णीमध्ये ज्या संख्या येतात ना, म्हणजे √2 √5 ते 5 125 ही ज्या अशा कर्णी संख्या आहेत त्या सुद्धा परिमेय किंवा इरेशनल नंबर आहेत. आणि अशा संख्या ज्यांची अचूक किंमत मिळत नाही, जसं की पायची किंमत काय 3.14 असं काहीतरी ते असले, त्याची किंमत अचूक मिळत नाही. बघा तुम्ही पाय मूवी पाहिलाय का, पाय लाईफ ऑफ पाय, त्याच्यामध्ये तो लिहित असतो बघा फळ्यावर पायची किंमत. तो फळा संपतो तरी पायची किंमत काही पूर्ण लिहिल्या जात नाही. त्यानंतरचा प्रकार पाहू आपण वास्तविक संख्या. हे बघा,
वास्तविक संख्या म्हणजे काय? ज्या परिमेय संख्या आहेत आणि अपरिमेय अशा दोन्हींना मिळून आपण वास्तविक संख्या म्हणतो. म्हणजे 2, 3, 1/2, √2, पाय. ओके, म्हणजेच अस्तित्वात असलेली प्रत्येक संख्या आज आपण जी लिहितो वाचतो ती प्रत्येक संख्या ही वास्तविक संख्या असते. आता संयुक्त संख्या पाहू. ही बघा संयुक्त संख्या, त्याला इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर्स म्हणतात. कंपोजिट संख्या म्हणजे काय? तर एक तर ती एक पेक्षा मोठी असते, म्हणजे 2, 3, 4, 5. आणि जी मूळ संख्या नाही, दोन त्याचे क्रायटेरिया आहेत कंपोजिट संख्या म्हणण्यासाठी. एक तर ती एक पेक्षा मोठी असली पाहिजे आणि ती मूळ संख्या नसली पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच आता एक पेक्षा मोठी संख्या बघा, ही 2 आहे. आता बघू आपण ही 2 ही संख्या कंपोजिट नंबर आहे का? एक तर ती एक पेक्षा मोठी आहे का? पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, हो, एक पेक्षा मोठी आहे. दुसरी कंडिशन, जी मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या, ही 2 ही संख्या मूळ संख्या आहे म्हणून ही कंपोजिट नंबर नाही. त्याच्यानंतरच्या संख्येचा विचार करू आपण. 3 सांगा बरं. आता बघा, एक पेक्षा मोठी आहे का? हो आहे. ही मूळ संख्या आहे का? नाही आहे, म्हणजे ही सुद्धा कंपोजिट नंबर नाही. कंपोजिट नंबर असण्यासाठी 2 क्रायटेरिया आहेत. एक, ती एक पेक्षा मोठी असावी आणि ती मूळ संख्या नसावी. आता 2 नाही, 3 नाही, आता 4 च बघू. आता बघा 4, तर सांगा 4 बद्दल. एक पेक्षा मोठी आहे का ती? तर हो आहे. नाही, ती मूळ संख्या नसावी. ठीक आहे, 4 ही मूळ संख्या आहे का? नाही, म्हणून कंपोजिट नंबर 4 ही कंपोजिट नंबर आहे. लक्षात. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या ही संयुक्त संख्या, खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या ही पहिली संयुक्त संख्या आहे, तर उत्तर आहे त्याचं 4. मग 4 नंतर पुढे बघा 6 येतो, 18 येतो, 15, जे यायचे ते येऊन. त्यानंतरचा प्रकार आहे सहमूळ संख्या. बघा, सहमूळ संख्या म्हणजे अशा 2 संख्या किंवा संख्यांची जोडी ज्यांचा सामायिक गुणक हा 1 असतो. ठीक आहे, म्हणजे त्या दोन्ही संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. बघा उत्तर, बघा हे 3 आणि 7, ही जोडी तुम्हाला सांगायचंय सहमूळ संख्यांचा गट आहे का किंवा को प्राईम नंबर आहे का. जोडी, सहमूळ संख्या म्हणलं की जोडी. बघा, एका संख्येबद्दल बोलत नाही आपण, जोडीबद्दल बोलतो. 3 आणि 7 काय? बघा, सामायिक गुणक एकच आहे, 1 आहे. 3 आणि 7 दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो? नाही. तशाच प्रकारे 8 आणि 9 बघा, अशा बऱ्याच सामायिक सहमूळ संख्या भरपूर आहेत. ठीक आहे, तर हे होतं बघा आपलं संख्या आणि त्यांचे प्रकार. तर त्यावर आपण काही प्रश्न पाहू. सांगा बरं, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? एक ही मूळ संख्या नाही, एक ही विषम संख्या आहे, पण मूळ संख्या नाही. इथं पाहिजे बघा, कोणती पहिली मूळ संख्या आहे. सॉरी, पहिली मूळ संख्या आहे इथे. तर बघा, 3 ही मूळ संख्या आहे का? हो. 2 ही मूळ संख्या आहे का? हो. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला
इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त ती संख्या स्वतः सोडून आणि 1 या संख्येने फक्त भाग जातो. तर बघा 3 ही मूळ संख्या आहे, 2 पण आहे, तर आपण लिहायचं पहिली, तर पहिली संख्या येईल 2. 0 ही मूळ संख्या नाही. 0 ही मूळ संख्या नाही, 0 ही समसंख्या नाही, 0 ही विषम संख्याही नाही. ठीक आहे. खालीलपैकी कोणता पूर्ण संख्यांचा संच आहे? पूर्ण संख्यांचा संच सांगा कोणता आहे? आपण पाहिलं 1 2 3 4 5 7 हे कोणता संच आहे? नैसर्गिक. हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. दुसरा 2 4 6 8 10 हा कोणता आहे? समसंख्यांचा संच आहे. 1 3 5 7 9 11 हा कोणता आहे? विषम संख्यांचा संच आहे. आणि 0 1 2 3 4 हे कोणता आहे? हा आहे पूर्ण संख्यांचा संच, म्हणून आपलं उत्तर असेल डी. नंतर बघू आपण 1 ते 30 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? मूळ झाले काय का? 1 ते 30 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? किती आहेत सांगा बरं, मोजून पहा. पहिली मूळ संख्या 2 3 4 नाही 5 7 9 10 11 13 नंतर पुन्हा नाही 16 नाही 17 19 20 21 22 23 24 25 26 29 मोजा बरं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण 10 आहेत. ठीक आहे, एकूण 10 आहेत. हे चुकून आलेलं आहे, एकूण 10 आहेत. ठीक आहे, असं करू आपण इथं 10 ऑप्शन लिहू आणि 10 त्याचं उत्तर असेल. हा रेल्वेचा प्रश्न चुकून आलेला आहे, आपण तो रेल्वेच्या पाठामध्ये बघणारच आहोत. आता त्यानंतर पाहू आपण संख्या मालिका आणि अक्षर मालिका. तर बघा मालिका, संख्या मालिका किंवा अक्षर मालिकाचे प्रकार कसे पडतात? आपण सरासरी 3 प्रकार पडतो याचे. मालिकेचे मालिका म्हणतो, मालिका किंवा सिरीज, संख्या मालिका, अक्षर मालिका आणि संख्या अक्षर मालिका. ठीक आहे, आता संख्या मालिकेमध्ये काय असते? फक्त संख्या असतात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे n पर्यंत. ठीक आहे, ही संख्या मालिका आहे. अक्षर मालिका म्हणजे काय? ए बी सी डी ई एफ जी एच ही काय आहे? अक्षर मालिका आहे. संख्या अक्षर मालिकामध्ये काय आहे? दोन्ही मिळून असतात, जसं की A1 B 2 C 3 D 4 वगैरे वगैरे. आता आपण संख्या मालिका बघू. म्हणजे एवढंच बघू, एवढाच प्रकार बघायचा आपल्याला.
ठीक आहे. संख्या मालिका, त्याचे प्रकार बघा, 1 2 3 4, 2 4 6 8 10 12, 1 3 5 7, 1 4 7 10, हे काय आहेत? संख्या मालिका आहेत. आता बघितलं 1 2 3 4, हे नैसर्गिक संख्येचा संच असे म्हणता येईल याला. हे समसंख्यांचा संच आहे, विषम संख्यांचा संच. आणि हे 1 3 4 5 सॉरी 1 4 7 हे पाहिलं का? हे काय? 1 मध्ये 3 मिळवलेत, झाले 1 अधिक 3 4, 4 मध्ये 3 मिळवले 7 झाले, 7 मध्ये अजून 3 मिळवले 10 झाले, 10 मध्ये परत 3 मिळवले 13 होतील, 13 मध्ये परत 3 मिळवले 16 होतील. अशी ही मालिका आहे. तर तुम्हाला एक या सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की या सगळ्यांचा जो फरक आहे तो समान आहे. सगळ्यांचा फरक समान आहे. बघा याच्यामध्ये किती 3चा फरक आहे. आता याच्यामध्ये बघा प्रत्येक संख्या दोन संख्ये दरम्यान म्हणजे एका मागे एक येणाऱ्या दोन संख्येमध्ये फरक हा 2चा आहे. दुसरं पाहू आता. त्या तिन्हीचा विचार एकदाच करू. बघा ही मूळ संख्या मालिका आहे. 2 3 5 7 11 13 हे मूळ संख्या मालिका आहे. 1 4 9 16 25 36 49 ही सर्व वर्ग संख्यांची मालिका आहे. चौसष्ट. ठीक आहे. अशा प्रकारे ही घनसंख्यांची मालिका आहे. 1 1 चा घन, पहिली संख्या म्हणजे काय? 1 चा घन 8, 2 चा घन सॉरी 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27. ठीक आहे. 4 चा घन 64, 5 चा घन 125. त्यानंतरची मालिका बघू आपण. हे तिन्हीचा एकदाच विचार करू. 3 6 9 12 15, 3 चं 6 झालं, 3 म्हणजे 3 6 9 12 15, 3च्या फरकाने मालिका पुढे जात आहे. ठीक आहे. आता 1 2 4 7 11 16 याचा विचार करू. बघा हे काय झालं याच्यामध्ये. 1 अधिक 1 2 झाले. आता 2 मध्ये 3 मिळवले 4 झाले. 4 मध्ये सॉरी 2 मध्ये 2 मिळवले होते अगोदर. 4 मध्ये 3 मिळवले 7 झाले. 7 मध्ये आता 7 मध्ये 4 मिळवले 11 झाले. 11 मध्ये 5 मिळवले 16 झाले. 16 मध्ये 6 मिळवले किती होतील? 22. अशा प्रकारे ही फरक वाढत जाणारी मालिका आहे. आता ह्या मालिकेचा विचार करू आपण. 7 16 24 91 37. 7 अधिक 9 16 झाले. 16 अधिक 8 24 झाले. 24 अधिक 7 31 झाले. 31 अधिक 6 97. अलग लक्षात म्हणजेच काय, मालिका पुढे तर जात आहे पण कसा कमी होत जाणारा फरक आहे. म्हणजे पहिल्यांदा 9 मिळवले, नंतर 8 मिळवले, नंतर 7 मिळवले, नंतर 6 मिळवले, नंतर 5 मिळवले. म्हणजे 37 अधिक 5 काय होईल? पुढची संख्या असेल 42. ओके. त्याच्या पुढची तुम्ही काढा. दुसरी मालिका प्रकार पाहू. गुणोत्तर श्रेणी मालिका म्हणतो त्याला. 4 8 16 32 64 म्हणजे काय? पुढच्या पदाचे पहिल्या पदाशी असणारे गुणोत्तर हे या मालिकेमध्ये समान असते. आता बघा 4 8 16 32 64. कुठली पुढचं पद घेऊ अगोदर, नंतर अगोदर. आता बघा या दोन्हीचा विचार. हे 8 पुढचं पद, त्याच्या अगोदरचं पद 4, यांचं गुणोत्तर किती येते? 4 4 2 8 2 आलं. सेम पुढचं पद आहे 16,
आणि त्याच्या अगोदरचं पद आहे 8, यांचं गुणोत्तरही 2च येतो. आता असं विचार करू, 32 भागिले 16 हेही 2च येतं. 64 भागिले 32 यांचं गुणोत्तरही 2च येतं. म्हणजे काय असतं याच्यामध्ये, गुणोत्तर मालिका असते आणि गुणोत्तर हे समान असते. दुसरा प्रकार पाहू, मिश्र मालिका. एक, 7, 3, 14, 15, 21, 7 पुढे काय. आता बघा, ही मिश्र मालिका, मिश्र म्हणजे काय, मिक्स. ही दोन मालिकांची एक मालिका जेव्हा असते तेव्हा मिश्र मालिका म्हणतो. आता बघा, याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष केला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यात वेगवेगळ्या दोन मालिका आहेत. बघा, पहिली बघा, 1, 3, 5, 7, त्याच्यानंतर येईल 9, त्याच्यानंतर येईल 11. ठीक आहे, ही काय झाली, एक मालिका झाली. ओके. आणि यामध्ये दुसरी मालिका आहे, पाहिलं का तुम्ही, वर बघा, 3, 14, 21 पुढे काय येईल, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 35. आता ही एक मालिका आहे, समान फरक आहे, 7चा फरकाने, समान फरकाने वाढणारी मालिका पाहिली आपण. त्यानंतर बघा, भागाकार मालिका आहे. काय होतं याच्यामध्ये, ही जी मालिका आहे, सिरीज आहे पुढे वाढत जाणारी, ती भागाकाराने तयार होत असते, भागाकार प्रक्रियेने. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, 156 चे 128 झालं, 128 नंतर 64, नंतर 32, 16, 8. काय आहे, 256 ला जर आपण 2 ने भागलं तर 128 येतात. आता 128 ला परत 2 ने भागलं तर 64 येतात. बरोबर आहे. 64 ला परत 2 ने भागलं 32. अशा प्रकारे पुढची संख्या काय येईल बघा, 8 ला 2 ने भागलं, 8 भागिले 2, बेचोक 8, 4, म्हणजे इथे यायला पाहिजेत 4. त्यानंतर बघू आपण, काय, गणितीय प्रक्रियेतून तयार होणारी मालिका पाहतोय. ठीक, 1, 2, 6, 21, 88 पुढे काय, ही मालिका आहे. आता बघा कशी तयार झाली मालिका. 1 गुणिले 1 अधिक 1 म्हणजे काय, 2. आलं लक्षात. 1 गुणिले 1 अधिक 1 कसं होतं, 1 1 बरोबर आहे 2. हा 1 आणि हा 1, 2. पुढची संख्या कशी तयार झाली बघा, 2 हे जे अंक आले, 2 गुणिले 2 अधिक 2, 2 दोन्ही 4, 4 आणि 2 6. ठीक आहे, झाली तयार. आता बघा कसं तयार झालं, 6. आता 21 कसं तयार झालं पाहू आपण. 6 गुणिले 3 अधिक 3, 6 3 18 आणि 18 3 21. ठीक आहे, तशाच प्रकारे 21 गुणिले 4 अधिक 4, 21 चोक 84 अधिक 4 88. आता पुढची संख्या 88 च्या पुढची काय येईल, 88 गुणिले 5 अधिक 5. ओके,
8 45 ला 0, 7 4 8 40 आणि 4 44 अधिक 5 काय होईल 445 पुढची संख्या. ओके, चल पुढची पाहूया. अपूर्णांकाने गुणून तयार होणारी मालिका. आता बघा मालिका काय 18 9 9 13.5 27. पुढची संख्या काय काय केलंय 18 ला अपूर्णांक म्हणजे 1/2 18 गुणिले 1/2 किती होत आहे 2 18 9 आलं. ठीक आहे, आता बघा पुढचं कसं आलं 9 9 पहिल्यांदा वाढत जाणाऱ्या अपूर्णांकाने बघा पहिल्यांदा कितीने गुणलं होतं हाफने, आता काय गुणलंय त्यांनी 1 ने गुणलंय. 9 गुणिले 1 9. ठीक आहे, पुन्हा काय केलं त्यांनी पुढच्या संख्येला 1.5 ने गुणलं. काय बघा बघा 9 गुणिले 1.5 किती येतात 13.5. आता 13.5 ला 2 ने गुणलंय किती येतं 27. आता काय करावं लागेल आपण 2 ने गुणलं ना, पहिल्यांदा हाफ ने गुणले नंतर म्हणजे 1/2 त्यानंतर 1 ने नंतर 1.5 नंतर 2 ने, मग आता आपल्याला 2.5 ने गुणावं लागेल. बरोबर आहे. कशाला 27 ला 27 गुणिले 2.5 किती येते हे बघा 27 गुणिले 2.5 त्याचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. कसं येते 25 7 175 ला 5 7 17 25 दोन्ही 50 50 आणि 17 60 67. आणि हा जो पॉइंट आहे एकाच संख्येमध्ये उजवीकडून एक संख्येच्या अगोदर यायचा म्हणजे 67.5 येऊन जाईल. ठीक आहे, आता पुढचा प्रकार आहे टक्केवारीत कमी किंवा अधिक होणारी मालिका. आता बघा हे काय 100 110 99 108.9 पुढे काय येईल. ठीक आहे, बघा आता 100चं 110 झालं त्याच्यामध्ये 10% ऍड केले सुरुवातीला. ठीक आहे, पुन्हा 110चं 9 वजा 10% मायनस केले, पुन्हा 99ची 138 झाली तर प्लस 10%. आता पुढची जी संख्या येईल त्यामध्ये काय करावं लागणार आहे वजा 10% वजा करावं लागणार 10%. ठीक आहे, हे टक्केवारी आपण वेगळ्या चॅप्टर मध्ये पाहणारच आहोत आपण, तर इथे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 108.9 108.9 पॉइंट आहे बघा इथं. तर या संख्येचे 10% मायनस करायचे मायनस 10%. या संख्येचे 10% किती येतील 10.89. आता याची वजाबाकी करायची आहे, इथे काही नसतं म्हणजे 0 घ्यायचं आहे. वजाबाकी करूया 10 मधून 9 गेला 1 राहतो. इथे 9तून इकडचा 9 इकडे हातचा गेला होता म्हणजे इथं 8 राहिले होते, 8तून 8 गेले 0 पॉइंटला पॉइंट देऊ बघा इथे 8 ला 8 आणि 9 98.01 इथे. ठीक, इकडे राहिलंच.
नंतरचा प्रकार बघा, गुणाकार मालिका म्हणतो आपल्याला. 2, 8, 32, 128 म्हणजे प्रत्येकामध्ये 4 ने गुणले. 2 गुणिले 4 8, 8 गुणिले 4 8 चौक 32, 32 चौक 128. दुसऱ्यामध्ये 5, 30, 150, 600. काय केलं? 5 गुणिले 6 30, 30 गुणिले 5 150, 150 गुणिले 4 600. म्हणजे काय, प्रत्येक वेळी काय केले त्यांनी, अगोदर 6 ने गुणलं, 5 ने गुणलं, 4 ने, आता 3 ने गुणावं लागल. 600 गुणिले 3 1800 येईल. ठीक आहे. आणि इथं वर काय येईल बघा, वरचं बघू आपण. 2, 8, 32, 128 ना. मग 128 ला परत 4 ने गुणू. 4 8 32 ला 2 हात चाले 3 4 दोन्ही 8 आणि 3 11 ला 1 हात चाले 1 4 1 4 आणि 1 5. इथं 512 येईल. पुढचं बघू काय झालं. 5 गुणिले 5 20 10 600. 5 गुणिले 4 20 5 20 20 5 100. 100 सख 600 झाले. आता 600 ला काय करावं लागलं आपण, 7 ने गुणू. काय येईल 4200. ठीक आहे. लागू ना क्रमालिका म्हणतो आपण. अक्षर मालिका बघू आपण. ए बी सी डी पुढे काय येईल, ई येईल. एफ जी एच. ओके. याच्यामध्ये काय ए बी बी सी सी पुढे काय येईल, डी डी ई ई. आलं लक्षात. पुढे काय आता बघा, हे बघा एबीसी पुन्हा काय येईल एबीसी. ठीक आहे. हे काय येईल बघा, एबीसी पुढे एबीसी एबीसीसी अशी मालिका आहे. याला म्हणतो आपण अक्षर मालिका. कुठे बघू आपण, संख्या अक्षर मालिका. ए टू सी म्हणजे काय झालं बघा, ए बी सी जे आपण जे लिहितो ना, उलट आणि सुलट, त्याला नंबर द्यायचा असतो. तर ए बी च्या ऐवजी काय, बी ला नंबर काय येतो बघा, ए बी सी डी असं जर लिहिलं आपण, याला 1 नंबर, याला 2, याला 3, याला 4, याला 5, हिला 5 असे नंबर देत जायचे. तर बघा ए ने सुरुवात केली, नंतर ए नंतर बी येतो, तर बी च्या ऐवजी त्यांनी काय केले, त्यांनी 2 केले. आणि सी जशा तसं. पुन्हा काय केलं, डी. डी नंतर काय येतं, ई च्या ऐवजी त्यांनी काय केलंय, 5 लिहिलंय. एफ झालं. डी ई एफ. आता काय, जी एच आय. आपण हेच पाहू. आता बघा काय केलंय, फक्त नंबर द्यायचे आपल्याला उलट आणि सुलट. ए बी सी काय केलं त्याने, 1 ए जशाच ठेवलंय, बी ला फक्त नंबर दिलाय ए बी सी. ठीक आहे. पुन्हा काय केलं, A2C असं लिहिलं त्यांनी, A2C. ठीक आहे. आता काय लिहिलं त्यांनी, D5F. ठीक आहे. G8I. आता काय लिहिलं त्यांनी, I11L. आता काय येईल, I11L. हे आपलं उत्तर आहे. पुढची कळलं.
ही मालिका पाहत होतो. पुढे काय येईल? A2C D5F G8I L11 L पाहिलं ना आपण. G8I ठीक आहे. त्यानंतर काय येईल पाहू? G8I सॉरी G8I झालं ना. आता पुढचं काय? J11L लक्षात. उत्तर काय असेल मग? काय येईल पुढचं? इथे J11L. ओके, ही झाली आपली अक्षर मालिका. हे असंच आहे. A1 B2 C3. आता पुढे काय? D4 पुन्हा E5. तर थँक्यू मित्रांनो. आता काय करायचंय आपल्याला? टेस्ट, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे. आता ती ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर 15 मार्काची ही टेस्ट आहे. ऑनलाईन तुम्हाला द्यायची आहे. ह्या ऍपवर आन्सर ABCD सिलेक्ट करायचा आहे. टेस्ट सबमिट करायची आहे. सबमिट केल्याबरोबर तुम्हाला तुमचा स्कोअर मिळून जाईल. म्हणजे कोणते प्रश्न चुकले, कोणते बरोबर आहेत हे कळून जाईल आणि तुमचा स्कोअर सुद्धा येऊन जाईल. मग तुम्ही ते 15 मिनिट देतोय मी तुम्हाला, तुम्ही ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि मग 15 मिनिटांनंतर आपण परत भेटू. ठीक आहे. पंधरा मिनिटांनंतर परत भेटू आपण त्याचं उत्तर पाहण्यासाठी.